बसा बस. सावली मॅडम, इतके वर्ष तुम्ही कुठे होता आणि तुम्ही अचानक गाणं का सोडलं? संगीत सोडण्याचं नेमकं कारण काय? भैरवी वजे यांनी तुम्हाला थेट चॅलेंज दिलंय. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारणार आहात का? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईनच, पण त्याआधी मला तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना एक नम्र विनंती करायची. इथून पुढे मीडियामध्ये किंवा कुठेही माझं नाव घेताना सावली भागवत असंच घ्यावं, सावली मेहेंद्रे नाही. कारण मेहेंद्रे या आडनावाशी आणि त्या घराण्याशी आता माझा कोणताही संबंध उरलेला नाही. याचा अर्थ तुमचा आणि सारा मेहेंद्रे यांचा डिवोर्स झालाय का? माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल या पलीकडे मला काहीच बोलायचं नाहीये. आपण प्लीज मूळ मुद्द्यावर येऊयात का? तुमचा प्रश्न होता की मी 8 वर्ष कुठे होते. मी बेळगावला होते. बेळगावला? हे सगळं सोडून जाण्यामागचं कारण काय? कारण काही अज्ञात व्यक्तींकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. स्वतःच्या सुरक्षेसाठी मी माझ्या जवळच्या माणसांशी संपर्क तोडला होता. खरं तर आताही मला अज्ञातवासात राहायचं होतं, पण गेल्या काही दिवसात जो काही गोंधळ चालू आहे त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांसमोर येणं भाग पडलं. आणि मग भैरवी वजे यांच्या चॅलेंजचं काय? ते स्वीकारून तुम्ही पुन्हा गाणार आहात का? त्याचं उत्तर योग्य ठिकाणी योग्य वेळी त्यांना दिलं जाईल. आता मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मला वाटतंय की तिने तुमच्या प्रश्नांची पुरेशी उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तिच्या प्रायव्हसीचा विचार करता आपण तिला मोकळं करायला हवं. या तुम्ही. थांबा, मी चहा केलाय, चहा घेऊन जा. आलेच. वकील साहेब प्लीज, हे सगळं अति होतंय. फक्त तारखांवर तारखा पडतायत. एक लवकरची तारीख घेऊन टाका आणि निकाल आपल्या बाजूनेच लागायला हवा. काय वाटेल ते करा तुम्ही. ठीक आहे, ओके. आई, काय झालं? अजूनही त्या जागेच्या केसचं टेन्शन सुरू आहे का? हो, आता वकिलांशीच बोलत होत्या. तुम्हाला ऑलरेडी त्या जागेचं इतकं टेन्शन आहे आणि त्यात मी अजून त्यात भर नाही पाडली पाहिजे खरं तर, पण तुम्हाला सगळं कळणं गरजेचं आहे आई. मी आत्ताच न्यूज बघितली ज्यात सावलीने एका कॉन्फरन्समध्ये जाहीर केलंय ती परत आल्याचं. काय? आई, मला असं झालं की मी जशी ती न्यूज बघितली आहे तसंच सारंगने बघितली असेल तर? ज्याची मला भीती होती तेच घडतंय. सारंगला हे सगळं कळलंच असेल ना. आता एक फक्त गोष्ट व्हायला नको. कोणती गोष्ट? हेच की काय वाटेल ते झालं तरी सुद्धा त्या पोरीची सावली माझ्या घरावर, माझ्या सारंगच्या आयुष्यावर पडायला नकोय. आणि जर का असं झालं ना मोनिका, तर मी कोलमडेन ग. आई, हे बघा प्लीज, तुम्ही असं काहीतरी बोलू नका. हां, हे बघा, त्या सावलीला या घरापासून आणि सारंगपासून लांब ठेवण्यासाठी मी तुमची मदत करेन. तू तू त्या सावलीला ओळखतेस तरी का? आई, मी तिला नाही ओळखत आणि मला तिच्याबद्दल फार काही माहीत सुद्धा नाही. पण एका गोष्टीचा विचार करा ना, त्या सावलीला या घरातली सगळी माणसं माहिती आहेत. या घरातल्यांची नस तिला माहिती आहे, पण माझ्याबद्दल तिला काहीच माहित नाहीये. आणि तिच्या याच गाफीलपणाचा आपण फायदा घेऊ शकतो, खूप मोठा फायदा करून घेऊ शकतो. अगदी बरोबर आहे, पण तू हा सगळा विचार का करतेस? आई, तुमच्यासाठी, आपल्या घरासाठी. मी ज्या दिवसापासून या घरात आली आहे तेव्हापासून मी कधीच त्या सावलीबद्दल काहीच पॉझिटिव्ह नाही ऐकलं तुमच्याकडून. त्यामुळे मला कळलं की तुम्हाला ती नाही आवडत आणि म्हणून मलाही ती नाही आवडत. आणि आई, कितीही झालं तरी शेवटी मी राजकुमारची दुसरी बायको आहे. मला या घरातलं माझं अस्तित्व कायम टिकवून ठेवायचंय. मला तुमच्या मर्जीत राहायचंय. तुमचा आनंद माझ्यासाठी सगळं. तुम्हाला आनंदी बघायचंय फक्त, म्हणून मी सगळी मदत करेन. मोनिका, तुझा हा स्पष्ट वक्तेपणा मला खरंच खूप आवडला. थँक्यू. कर, तुला जे वाटेल ते तू कर. फक्त त्या पोरीनं या घरात आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात पाऊल टाकायचं नाही. वहिनी, थँक्यू. मी अशी अचानक येईन असं वाटलं नसेल ना तुला? वहिनी, कधी कधी अनपेक्षित असलेल्या गोष्टी
अपेक्षित असल्यासारख्या होतात. पण वहिनी, तुम्ही इथे आलात हे घरातल्या कोणाला माहीत नाही आहे ना? नाही म्हणजे तसं काही कोणाला सांगून आलेलं नाही आहे मी. आणि असंही सावली, आता तू पुण्यात आली आहेस हे काही गुपित राहिलं आहे का? हा म्हणजे ह्याआधी फक्त सारंग आणि मलाच माहिती होतं. पण कालची ती न्यूज बघितल्यानंतर आता तर सगळ्यांनाच कळलं असेल ना. ते तर आहेच, पण खरं सांगू, तुम्हाला आणि सारंगना आत्ता कळलंय. पण मी परत आले आहे हे सगळ्यात आधी तिलोत्तमा मॅडमला कळलं. आईंना सावली म्हणजे तुमची भेट झाली आहे का? हो. हेही अनपेक्षितच आहे ना. असो, मला सांग, अबीर कुठे आहे ग? दिसत नाही आहे घरात. अबीर बाहेर गेलाय. अच्छा. आणि दुसरं कोणीच नाही आहे का घरात? एकटीच आहेस का? अबीरचे बाबा आहेत आत. अच्छा. अगं मग ओळख करून दे ना. हो. व्यंकटेशजी, व्यंकटेशजी. आलो सावली. बसा. हे व्यंकटेशजी आणि ह्या माझ्या अमृता वहिनी. म्हणजे सारंगच्या बहिणी. अयो, नमस्कार. नमस्कार. हां, सावली, एक विचारू का? म्हणजे लग्न असं अचानक नाही, म्हणजे कधी झालं तुमच्या दोघांचं लग्न? जेव्हा मी त्या घरातून बाहेर पडले, खूप खचून गेले होते बहिणी. सगळ्याची उमेद संपली होती. तेव्हा व्यंकटेशजींच्या आईने मला त्यांच्या बेळगावच्या घरी आसरा दिला. मुलीसारखं जपलं मला. आणि मग वर्षभरानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. हो हो. सावलीची अवस्थाच अशी झाली होती की आमची आई आमच्या मागे लागून तिने लग्न जमवलं. अच्छा. नाही, पण खरंच तुला असं सुखात बघून मला खरंच खूप बरं वाटलं सावली. चला निघू मी आता. हो. येते. सावली, काळजी घ्या. तुम्ही